सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. दादा कॉंग्रॅच्युलेशन. सेम टू यू. ग्रेट अचिव्हमेंट, ग्रेट अचिव्हमेंट. आता आपल्या कंपनीचं नाव सगळीकडे होईल. हो, आणि नेरुरकर कन्स्ट्रक्शन कडे प्रोजेक्टचा नुसता ओघ सुरू होईल. दादा आता आपण असं काम करू ना, आपल्या कॉम्पिटिटर्सनी तोंडात बोट घालायला पाहिजे. हो हो, पण आता आपली जबाबदारी आणखीन वाढली आहे बरं का. कारण या कलानगरीच्या प्रोजेक्टला सगळ्यांचे डोळे होते. आपण या आर्किटेक्चरचा असा एक उत्तम नमुना उभा करूया. दिस इज द टाइम टू चिअर्स अँड वर्क व्हेरी हार्ड. येस. आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी हॅपी. कुणाला फोन करतोयस? अरे अवंतिका. अवंतिकाला फोन लावतो. माझी कुठलीही आनंदाची बातमी तिला सांगण्याची सवयच आहे मला. तिला सांगितल्याशिवाय ती बातमी खरी वाटतच नाही. आय कॅन अंडरस्टँड. या अशा सवयी माणसाला हतबल बनवतात. बघ ना सिद्धार्थ, याच्या आधी अवंतिका माझ्या आयुष्यात नसताना असे क्षण वारंवार यायचे देखील, पण मी एकटाच एन्जॉय करायचो. आणि आता अवंतिका नाही तर तिच्या वाचून सगळं अपूर्ण वाटतंय, अर्धवट वाटतंय. किती दिवस झाले मी तिला भेटलो नाही, तिला पाहिलं पण नाही. नाही, मला वाटतं मी दीक्षितांकडे जाऊन येतो. त्यांना ही बातमी पण सांगतो आणि अवंतिकाची खुशाली पण कळेल. अरे आलो आलो, येतोच. सौरभ, आज तारीख काय? आज काय? 17. काय असतं आज? काय असतं? काहीतरी असतं, आठव काय असतं? कमाल आहे सौरभ, तुझ्या काही कसं रे लक्षात राहत नाही. काय असतं? आज माझ्या बाबांचा वाढदिवस असतो. बापरे, अरे हे काय वाढदिवस साजरे करायचं वय आहे का माझं? अरे बाबा म्हातारा झाला तुमचा आता. अरे बाबा, तुम्ही म्हातारे झाला असाल, पण आई बघा अजूनही तरुण आहे, ती काही म्हातारी झाली नाहीये. कळते विनोद सुचताय तिला. ए, तुझा म्हातारा कुठे आहे? अरे त्याचा फोन आला होता रात्री, मिस करत होता हिला. बरं, त्याला आवडली बरं का कल्पना अंधशाळेत वाढदिवस साजरा करण्याची. काय हो, आवीचा फोन नाही आला ना? येईल ग, कामात असेल ती. ए, मला वाटतं तिला ना आपल्याला सरप्राईज द्यायचं असेल. हॅलो. हा, एक मिनिट. कोणाचं रे? अवी. 100 वर्ष आयुष्य. हॅलो, थँक्यू.
थँक्यू बेटा, थँक्यू व्हेरी मच. हो, सगळे जमलेत. अगं नाही 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 मी हा आवडली ना कल्पना. हा मग ये ना. हो तुझी वाट पाहतोय. थँक्यू बेटा, थँक्यू व्हेरी मच. काय म्हणाली हो? काय नाही, खूप आठवण येते म्हणाली आपली सगळ्यांची. मिस करते तुम्हाला. इथे असते तर तुमच्याबरोबर अंधशाळेत वाढदिवस साजरा करायला आली असते म्हणाली. येते म्हणाली पुण्याला. सगळ्यांची खूप आठवण येते ना. म्हटलं ये. एकंदर खुश वाटली. पण चला, जिथे कुठे आहे तिथे आनंदात आहे ना, यातच सगळं आलं. मम्मा, 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 चला जेवायला चला. चला. मम्मा, मम्मा काय झालं? अश्विनी, आम्हाला आमच्या चुकांची जाणीव होतीये. अवंतिकाच्या आयुष्यात आतापर्यंत जे काय घडतंय ते सगळं आमच्यामुळेच घडतंय. नाही मम्मा, असं नका म्हणू. आम्हाला बोलू द्या अश्विनी. आम्ही आतापर्यंत मुखवटा घालून वावरत होतो, पण आज तर मुखवटाही साध्यही नजर जात. सौरभच्या लग्नापासून आम्ही जे काय निर्णय घेतले ते सगळे चुकलेत अश्विनी. आम्ही आमचंच खरं मानत आलो होतो. खूप लोकांना आम्ही दुःखी केले आम्हाला जाणवत. पण त्या दुःखाखाली, त्या दुःखाच्या ओझ्याखाली आता आम्हाला नाही जगता येते अश्विनी. देव तर आम्हाला माफ करणारच नाही, पण प्रायश्चित्त करून सुद्धा आम्हाला यातनं बाहेर पडताच येणार नाही. मम्मा प्लीज, प्लीज रडू नका ना मम्मा. मम्मा आता आपण कोणीच काही करू शकत नाही. सगळ्या गोष्टी आपल्या हाताबाहेर गेल्यात मम्मा. पण असं रडून काय होणार आहे का? स्टॉप क्राईंग प्लीज. जेवताय ना?
सोना बेटा, काय झाले? तब्येत बरी नाही? डॉक्टर अंकलना फोन करू का? नाही नाही नाही, ठीक आहे. अच्छा, काय झालंय? काय कसला विचार करतेस एवढा? सौरभशी काही? पप्पा, सौरभशी वाद घालण्याकरता तो प्रत्यक्षात भेटला तरी पाहिजे. आणि जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा त्याचे स्वतःचे इतके प्रॉब्लेम्स आहेत ना की आम्हाला पर्सनल असं काहीच बोलता येत नाही. काय झालंय तरी काय? शोभनाताई काही बोलल्या का तुला? का अवंतिका? बाबा, अवंतिका नॉर्मल झालीच नाही तर? या विचाराने मला रात्रभर झोप नाही येत. आय एम रिअली स्केअर्ड अबाउट दॅट. ज्याच्यामुळे मी हिंमत बांधली आहे ती आशाच नाही राहिली तर? रिअली सरप्राइज्ड. असं निगेटिव्ह विचार तू करतेसच कशाला? आय रिअली डोंट अंडरस्टँड. मुळात हा विचार येण्याचं कारण? कारण पप्पा, मी सौरभला भेटते आता हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे. आपले रिलेटिव्ह फ्रेंड मला सारखे विचारतात, काय तुमची कधी येते एंगेजमेंट? का तुम्ही त्या डायरेक्ट लग्नच करणार आहात? सौरभचं मन जपताना माझ्या मनामध्ये 100 शंका येतात. आणि जहागीरदारांच्या घरी अवंतिकाला तिच्या भोवती सगळ्यांना वावरताना बघून पप्पा मला खूप त्रास होतो. मी गप्पा आहे केवळ ह्या आशेवरती की सौरभ कधीतरी माझा होईल. पण आता आणखीन किती वाट बघायची? पप्पा, ह्या कधीतरीचं उत्तर जर का तुम्हाला कोणी विचारलं तर? हॅलो हॅलो, अभि मी बोलतीये. आशू, तू कसा आहेस? नाही रे, इथे कोणीच बरं नाहीये. मला नाही सहन होते रे आता. अविला जेव्हापासून ॲम्नेशिया झालाय ना तेव्हापासून सौरभदा, मम्मा, मी सगळेच, आमची खूप विचित्र अवस्था झाली आहे रे अभि. तिथे बिचारी अवी सौरभदांवरती जीवापाड प्रेम करते आणि सौरभदा तिच्यापासून जेवढा होईल तेवढा लांब राहतात. नो, आय डोंट ब्लेम हिम. तुला कळतंय का? सगळंच विचित्र झालंय एकदम. म्हणजे आम्ही कुणी काही करू शकत नाही. अभि, आय नीड युअर सपोर्ट. आय कांट हँडल दिस एनीमोर. सगळ्यांना सावरताना, सगळ्यांना समजावताना मी एकटी पडली रे. आय नीड यू अभि. अभि, एक तर तू तर इथे ये आणि सगळ्यांना सावर, नाही तर मला तरी तिथे बोलव.
प्लीज आय कांट टेक इट एनीमोर. नाही, मी नाही रडत नाहीये. मी नाही रडत आहे. यू टेक केअर. ओके, विल बी फाईन. यू डोंट वरी. विल बी फाईन. बाय. शोभनाताई, this is really an awkward situation. I could judge it, but I just could not resist myself आणि म्हणून मी आलो. नाही नाही, दॅट्स ॲब्सोल्युटली ऑल राईट मेजर साहेब. तुम्ही तर आता या घरचेच आहात. तुमच्यापासून आता काहीही लपवलेलं नाहीये. That's true. That's true. In fact, या प्रसंगामध्ये सोनाने जो काही मोठेपणा दाखवलाय, रिअली ब्रेव्ह, करेजस गर्ल. आय एम रिअली प्राऊड ऑफ हर की एका मिलिटरी मनची मुलगी असल्याचं सार्थक आहे. तरी शोभनाताई, एकटा असलो की विचाराने शेवटी तिची काळजी वाटतेच. मेजर, विश्वास ठेवा. तुमची जी मनस्थिती आहे ना, ती आमच्या मनस्थितीपेक्षा फार वेगळी नाहीये. भावी सून आणि पूर्वीची सून या कात्रीत आम्ही सापडलेलो आहोत. सोनालिकाची मनस्थिती आम्ही चांगलीच ओळखू शकतोय. खरं सांगू शोभनाताई, कधी कधी असं वाटतं की ते मिलिटरीमध्ये आम्ही अननोन टार्गेट वरती हल्ला करायचो ना, त्यावेळी कसं सगळं डार्क असतं, तशीच ही सिच्युएशन असती तर किती बरं झालं असतं. हे आपल्याला काही माहिती नाही आणि हे सगळं ओपन झाल्यामुळे उगाचच मनात येत राहतो की तुमची ती पहिली सून अवंतिका, समजा तिला पूर्वीच आठवलंच नाही तर. नाही नाही, असं म्हणू नका मेजर साहेब. नाही पण इट्स अन पॉसिबिलिटी. म्हणजे समजा असं घडलं तर मग माझ्या सोनाचा किती अंत पाहायचा आणि व्हॉट शुड आय टेल हर, अँड व्हॉट विल बी हर स्टँडिंग इन दिस जहागीरदार्स प्लेस. या घरात आता जे काय घडतंय ते अगदी अकल्पित आणि शापित आहे. जितकं आमच्यासाठी तितकंच तुमच्यासाठी सुद्धा. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही आहोत. अवंतिका केव्हा बऱ्या होतील, केव्हा परत पुण्याला जातील, या प्रश्नाचं उत्तर आता तरी आमच्याकडे नाहीच आहे. इट्स ओके, आय कुड अंडरस्टँड. पण कसं आहे शोभनाताई, आफ्टर ऑल मिलिटरीमन असलो तरी एका मुलीचा बाप आहे मी. सोनालिकाला मी काय सांगायचं. मेजर, वी हॅव पुट ऑल आवर कार्ड्स ऑन द टेबल. आता काय निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही ठरवा आणि तसं घ्या.